हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आणलेली आहे मी अर्धा किलो वजडी आणि ती वजडी मी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण माझ्या मैत्रिणीने जिथं मी शॉपमध्ये जॉब करते, तिथल्या मैत्रिणीने मला सांगितलं, की सगळ्या रेसिपी टाकते मग वजडीची का नाही टाकत आहे? मग म्हटलं ठीक आहे, आज आणलीच आहे वजडी तर आपण शेअर करावी. मग मी अर्धा किलो वजडी आणली होती. ती घेतली ताटात काढून आणि ती स्वच्छ धुवून घेण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर ही आहे अर्धा किलो वजडी आणि एकदम छान आणली मी तिथून निवडून. कारण मला तर काय असं घ्यायची समजत नाही की कशी घ्यायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे. हे तर सगळं ड्रायव्हर साहेब सांगतात आमचे. त्यांना मी कॉल केला, त्यांना विचारलं की वजडी कशी घेऊ आणि म्हणजे कशा टाईप घ्यायची आहे. तर त्यांनी जे बोकडाचं मटण विकतात त्यांच्याकडे कॉल द्या बोलले. मी दिल्यानंतर त्यांनी सांगितली की अशी दे तशी दे. मग त्यांनी जी दिली ती मी घेऊन आले आणि आता पाणी एवढं गरम करायचं की ते आपल्या हाताला म्हणजे सोसलं पाहिजे, जास्त चटका नाही बसला पाहिजे. तर तर मी वजडीमध्ये टाकलेलं आहे बाजरीचं पीठ आणि मीठ. बाजरीचं पीठ का टाकले? कारण की त्याचा वास नाही आला पाहिजे वजडीचा, आणि मीठ हे दोन्ही टाकून स्वच्छ असं म्हणजे नाही का त्याला असं चांगलं चोळून चोळून रगडून रगडून चोळलं आहे मी त्याला चांगलं मस्त असं. आणि चांगलं चोळून घ्यायचं आणि मग ती स्वच्छ धुवून घ्यायची वजडी. त्याला मीठ आणि मी पीठ लावलेलं आहे बाजरीचं. हे पहा बघा मी कशी चोळते चांगली. चांगलं स्वच्छ धुवायचं, स्वच्छ चांगलं म्हणजे पीठ बीठ सगळं मिक्स करून घ्यायचं, चांगलं लावून घ्यायचं त्याला व्यवस्थित असं, की जेणेकरून त्याचा वास नाही आला पाहिजे. कारण जेव्हा आपण उकडायला घालतो तेव्हा असा वास येतो काही काही वजडीचा. मग ती खावीशी नाही वाटत, की वास येतो मग त्याच्यामुळं आपण खात नाही. तर मी धुते तर माझी भाऊजाई कशी बघते बघा आणि हसते कशी बघा, की हो नाही तिला पण आवडती वजडी खायला, मुंडे खायला. पण मी कशी धुते आणि कशा पद्धतीने करते असं ती बघते आणि किती हसते बघा मी बोलते तर. मग मी आता त्याला मीठ आणि पीठ लावून चांगलं स्वच्छ चोळून 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 घेतलेलं आहे. आणि आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं चहा पिऊन घ्यावा. चहा बनवला होता म्हटलं पूजासाठी आणि दादासाठी. भैया आला होता भैयासाठी. मग मी त्यांना चहा नेऊन दिला. हे बघा पूजा कशी बसली आणि दादा. म्हटलं चहा पिऊन घ्या अगोदर. दादा पण बोलला की हो बाबा, कारण तो फर्स्ट टाईम आला होता घरी. त्याला अजून एवढं म्हणजे ऑकवर्ड फील होत होतं. तो पहिल्यांदाच घरी आला होता आमच्या. दादा भैया आहे तो पूजाचा भाऊ आहे, म्हणजे माझ्या भाऊजाईचा भाऊ आहे तो. आणि मग आता मी इकडं वजडी धुवायला घेतली आहे. तर मी त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे गरम. गरम पाणी घातलं आहे. तर ते एवढं पाणी गरम केलं कितपत की बाबा की आपल्या हाताला सहन झालं पाहिजे. म्हणजे जसं की आपण आंघोळीला पाणी घेतो आपल्या अंगावरती आणि ते आपल्याला सहन होतं, तेवढ्या पद्धतीचं पाणी ठीक आहे, की मग ते स्वच्छ धुवून घ्यायला. तर मी पकडला होता एका हातात मोबाईल आणि स्वच्छ धुत होते. पूजा चहा पीत होती बाहेर. मग म्हणलं आता चला मोबाईल पकडायला कोणी नाही आहे, तर आपण एका हातानेच पकडून धुऊया, कारण मी दररोज तसंच करते. पण नंतरनं पूजा आली आतमध्ये आणि बोलली ताई मी धरते मोबाईल. तोपर्यंत मी तिकडं मटण शिजायला टाकलेलं त्याच्यामध्ये तिनं पाणी गरम केलेलं टाकलं आणि म्हणली आता मी पकडते मोबाईल, तुम्ही स्वच्छ वजडी धुवून घ्या. मग ती गप्पा मारत होती माझ्याशी थोड्याफार. मग नंतर तिने मोबाईल पकडला आणि मग मी एकदम स्वच्छ दोन्ही हाताने चोळून चोळून अशी वजडी स्वच्छ स्वच्छ धुवून काढली. तर काय 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 म्हणतात की हे पाठीमागचं काढायचं, पण ते नाही काढायचं. कारण त्याच्यामध्ये जे काही आहे ते पौष्टिकता आहे. जे वजडीचा हा भाग असतो की ते काढतात काही काही जण गरम पाण्यामध्ये, पण मी काढत नाही आहे. कारण ते फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. कारण ते खाल्लेलं चांगलं असतं असं काही नाही आहे. तर मी 4 ते 5 वेळा स्वच्छ वजडी धुवून घेतलेली आहे पाण्याने. एकदम 4 ते 5 वेळा धुवून झालेली आहे, स्वच्छ झाली आहे बघा. कशी धुतली वजडी, छान स्वच्छ अशी धुवून घेतली आणि चाळणीमध्ये ठेवली. चाळणीमध्ये का ठेवली? कारण त्याचं पाणी निथळून जावं सगळं म्हणून. तर मी वजडी आता उकडायला घालणार आहे. त्याच्यासाठी मी आलं लसूण कोथिंबीर हे टेचून घेतलं आहे खलबत्त्यात छोट्याशा. कारण ते आपण मीठ घालून उकडायला टाकणार आहे आता वजडी दुसऱ्या छोट्या पातेल्यामध्ये. तर पातेलं गरम करायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या गॅसवरती आपलं 1 किलो मटण आहे ते शिजत आहे. पण मी मटणाची रेसिपी का नाही दाखवते? कारण की मी पहिली टाकलेली आहे मटणाची रेसिपी. ऑलरेडी आहे माझी 14 मिनटाचा व्हिडिओ आहे आणि मी टाकलेलं आहे मटणाची. म्हणून म्हणलं नको आता आपण वजडीची टाकायची, म्हणून मी फक्त वजडीची दाखवते. तर
मी आता तेल गरम करायला टाकले, त्याच्यामध्ये पातेलं गरम झालेलं आहे. हे बघा किती गरम झाले पातेलं. थोडासा लसूण साईडला बघा कसा करपला आहे, कारण खूप गरम झालं होतं. मी इकडं मटण शिजले का बघत होते, तोपर्यंत पातेलं गरम झालं होतं जास्त. तर त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर टाकून झाल्यानंतर हळद टाकली आहे आणि हळद टाकून छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टाकली वजडी टाकली आणि त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. या वजडीला छान असं म्हणजे ते पूर्ण मीठ आणि जे हळद आलं लसूण आपण ठेचून टाकलेलं आहे ते चांगलं ऑब्झर्व झालं पाहिजे. त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं चांगलं असं की ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे, तोपर्यंत मिक्स करायचं. मंद आचेवर ठेवायचं. आता वरून मीठ टाकलेलं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा ना लसूण कसा करपला, कारण थोडंसं जरी आपण म्हणतो ना नजर हटी दुर्घटना घटी तसं काम झालं. मग ते मिक्स करून घेतलं मी, त्याच्यावरती ताट झाकलं आणि वरती पाणी गरम करायला ठेवलं आणि गॅस मंदच आहे, मंद आचेवरती ठेवलेला आहे गॅस आणि मी ते गरम करायला ठेवलेलं आहे पाणी. तर आता ते पाणी गरम झाल्यावर त्यात टाकणार आहे. हे पहा पाणी कसं गरम झाले बघा. आणि त्याला ऑलरेडी आपण जे मीठ वगैरे टाकलं होतं त्याचं पाणी सुटलं होतं. मग हे पाणी आणि ते तर आता हे आपण छान अशी शिजवून घेणार आहे. बघा कलर कसला दिसतोय, एकदम पिवळसर छान दिसतोय ना कलर. ते बघूनच खावीशी वाटते वजडी. आणि त्यात काय झालं की माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे सॉरी की मी तुम्हाला दाखवू शकले नाही मी वाटण काय काय घेतलं आहे. तर मी सांगते तुम्हाला. याच्यामध्ये घेतलं आहे मी खोबरं, 2 कांदे, 2 टमॅटो, 2 चमचे आपले तीळ, जे पोहे खायचे चमचे असतात ते तीळ घेतलेत. नंतर ना ह्याला छान असं भाजून घेतलं आहे मी. आणि हे आहेत आपले डाळे जे आपण चिवड्यामध्ये घालतो ते डाळे, हे सगळं भाजून घेतलं मस्त असं. खोबरं, कांदा, टमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर, हे तीळ छान असं भाजून घेतलं आणि मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. एकदम बारीक अशी पेस्ट बनवली आहे. तर मी जी 14 मिनटाचा व्हिडिओ टाकला आहे मटणाचा, त्याच्यामध्ये मी जे मसाले वापरते ते मी त्याच्यामध्ये दाखवले आहेत भाजलेले. कारण यावेळेस माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळं मी ते दाखवू शकले नाही की मी काय काय घेतले, पण मी सांगितले तुम्हाला. तर तोपर्यंत इकडं मटण पण शिजत होतं, वजडी पण शिजत होती. मग भात लावला, कारण थोडासा शिल्लक होता सकाळचा भात. मग पातेल्यात भात लावला, कारण मधुनी कुकर बिघडवून टाकलं आहे. आणि पूजा मला म्हणत होती, ताई एवढं सगळं कशाला आणलं आहे, उद्या तर संकष्टी आहे, काय कोण खाणार आहे इतकं सगळं. आणि आमच्या गप्पा चालल्या होत्या. आम्ही नणंद भाऊजय कमी आणि मैत्रिणी जास्त आहे. खूप छान गप्पा मारतो आम्ही आणि आमच्या दोघींचं खूप खूप जमतं. आणि सगळ्यात लाडकी भाऊजय आहे माझी ती. तर आत्ता वजडी शिजत आलेली आहे बघा. तर म्हटलं आता पाणी आटलेलं आहे, तर अजून थोडंसं पाणी आपण गरम करायला ठेवायचं, कारण की थोडीशी कच्ची होती वजडी त्याच्यामुळं. आणखी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं, कारण गरम पाणी टाकलं की छान अशी शिजते, म्हणजे हे होत नाही. तोपर्यंत आम्ही बाहेर बसलो येऊन शिजते तोपर्यंत. तर मी आरूला आणला होता ड्रेस, आणि शॉपमध्ये ड्रेस खूप छान होता, मग मला आवडला होता. मग माझी एकुलती एक लाडाची भाची आहे. माझा भाऊ 2024मध्ये शहीद झाला. मग त्याची मुलगी आहे आणि ही बायको आहे त्याची. तर ही खूप लाडकी आहे. तर मला म्हणाली, आत्ती मी तुला कॅटवॉक करून दाखवते, थांब. मी म्हटलं ठीक आहे करून दाखव. पण तिच्या नखरे काय बोलायचं काम नाही. हे बघा भरपूर नखरे करते. तर म्हणली मी आता कॅटवॉक करून दाखवते. आणि आमचा पिनू मध्ये मध्ये लुडबुड राजवर्धन करत होता, कारण त्याला खेळायला कोणी नसतं. आणि आली होती आर्या, तर तिच्याबरोबर खूप खेळत होता तो आणि त्याला छान वाटत होतं. मग आता ती म्हणली मी येते थांब कॅटवॉकला, पण ती येतच नव्हती. आम्ही वाट बघत होतो. तेवढ्यात तिला काय दिसलं की गॅसवरती काहीतरी उतू चालले. मग ती सांगत होती आत्ती आत्ती बघ म्हणून. तेवढ्यात भैया बाहेर आला तिचा आवाज ऐकून. मग तो आला बाहेर. नंतर आम्ही तिची वाट बघतो. हे बघ कॅटवॉक एक नंबर, खूप छान आहे, क्यूट आहे. आणि लाडूबाई आहे सगळ्यांची, किती छान करते बघा कॅटवॉक. आणि राजवर्धन आमचा पिनो तिच्या पाठीमागं कसा पळतोय बघा. मग आता म्हणलं झालं, थोडासा टाईमपास केला, झाला टाईमपास. आतमध्ये आले, म्हणलं चला आता स्वयंपाक करावा. झाला, भरपूर झाला टाईमपास करून. म्हणलं शिजले का बघावं, कारण ड्रायव्हर साहेब आले होते, ते अडकले होते अगोदर तरी ट्रॅफिकमध्ये. ते खंडाळा घाटात काहीतरी गॅसचा टँकर पलटी झाला होता, त्याच्यामुळं त्यांचे 3 ते 4 तास त्या ट्रॅफिकमध्ये गेले होते. खूप वैतागले होते. ते बोलले होते मला आले जेवण पाहिजे, नाही तर मी घरी येत नाही, मी इकडच्या इकडं जातो. मी म्हणलं नाही तुम्ही घरी या, मटण वगैरे आणलं आहे तर तुम्ही घरी का नाही येणार, तर या. मग म्हणलं चला ड्रायव्हर साहेब यायच्या अगोदर ते पूर्ण सगळा स्वयंपाक करायचा. मग आता पूर्ण स्वयंपाक
झालेला आहे, म्हणजे ते शिजलेलं तर आहेच, फक्त फोडणी टाकायची आहे. मटण पण शिजले आणि वजडी पण शिजली छान अशी. बघा आता दाखवते तुम्हाला. ते भाजत होतं मग खाली ठेवलं. हे पहा छान शिजले, मस्त शिजले वजडी. तर आता आपण हिला फोडणी देऊ शकतो. अशी झालेली आहे वजडी, छान शिजून तयार आहे वजडी. तर आता आपण ह्याला देणार आहे फोडणी. मग म्हटलं की झाले तयार, तर आणखी एकदा बघावं, 2 मिनटं ठेवावं, कारण चांगलं शिजलं तर तेवढीच टेस्ट छान येते. जास्त शिजल तेवढी. मग झाली होती शिजून, उतरलं मी ते आणि त्याच्यावरती ठेवली कढई. तर कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते मी. 4 ते 5 पळ्या तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये. बघू शकताय तुम्ही, 4 ते 5 पळ्या तेल टाकलेलं आहे. तर आता माझी भाऊजाई म्हणजे पूजा बोलली, ताई तुम्ही खूप कंटाळे आहेत, तर मी देऊ का फोडणी, मी करू का मदत. कारण जेव्हा मला जास्त काम पडतं तेव्हा तिला असं वाटतं की खूप काम पडते ताईला, आपण मदत करावी. मग ती मला मदत करते. तर आता पहा, तीच फोडणी देते. मला टाकू एवढं, विचारत होती मला टाकू का एवढं. टाक बोलले, कारण की मी आज एक नवीन पदार्थ करणार होते. कारण मला वजडी ही रेसिपी तर दाखवायचीच होती आणि आता मटण पण मला सुक्कं बनवायचं होतं. तर म्हटलं काय डोकं चालवायचं, तर मी पुढं दाखवते की मी डोकं काय चालवले, कारण रेसिपी पण झाली आणि माझंही काम सोपं झालं. तर मी तुम्हाला पुढे दाखवते कशी असते. बघा, खूप मदत करते मला कामात. आली ना अजिबात बसत नाही, आणि जशी आली तशी फक्त चहा प्यायलाच हॉलमध्ये बसली आहे. मी तिला काही काम करू नको बोललं तरी ती माझ्या शेजारी उभा राहून होती किचनमध्ये, पण बाहेर काही हॉलमध्ये गेले नाही बसायला. माझ्यापाशीच बसली ती. एवढी कंटाळून आली होती प्रवासातून, तरी पण काही आराम नाही केला तिने. चालू होती तिची मदत मला करायला, कारण मी कामावरून आले होते, ती मला मदतच करत होती. छान आहे, क्यूट आहे माझी भाऊजाई, चांगली आहे, स्वभाव छान आहे. तर आता त्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेतला आहे तेलामध्ये, आणि आत्ता टाकला आहे मटण मसाला. मटण मसाला टाकला आहे. तेलात चांगलं असं ते परतून घ्यायचं, छान लाल होईपर्यंत परतायचं छान असं. त्याच्यामध्ये जे आपण डाळे बारीक केले होते ते पण टाकलेत, थोडेसे टाकलेत, कारण ते सुक्यामध्ये नाही टाकायचे, पण मला चला आता बारीक केले तर काय करणार आहे ठेवून, म्हणून टाकले ते. आणि आता आपण टाकतोय वजडी त्याच्यामध्ये. तर मी ते काढून घेतले वजडी त्याच्यातून, तिला म्हणलं ते काढून घे, आणि ते जे पाणी राहते तो मसाला भाजण्यासाठी यूज करायचं. जे मिठाचं अळणी पाणी आहे ते पाणी आपण मसाल्यात टाकणार आहे, कारण आपण दुसरं पाणी नाही टाकणार आहे, हेच पाणी मसाल्यात टाकणार आहे. म्हणजे त्याने मसाला टेस्टी लागतो. आपण मसाला जरी खात असलो ना तर तो टेस्टी लागतो हे टाकल्यानंतर. तर हे पहा, आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चटणी, कारण जे आमचं सोलापुरी काळं तिखट आहे ते संपलेलं आहे. काय करणार ना, इलाज आहे की आता मला चटणीची भाजी बनवावी लागते. त्याच्यामुळं अंबारी लाल मिरची पावडर टाकली, आणि यांना पण वेळ नाही आहे की गावावरून घेऊन यावं, एवढा वेळ नाही आहे. त्याच्यामुळं चालली ॲडजस्टमेंट. पण छान भाजी झाली माझी, खूप छान. मिरची पावडर, त्याच्यामध्ये ते अळणी पाणी आपण टाकलेलं आहे. आणि हा जो मसाला आहे तो एकदम असा म्हणजे तेल सुटेपर्यंत भाजायचा कमी गॅसवरती, एकदम कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत भाजायचा. कसे हलवते बघा, कसे प्रॉपर आचारी आहे ना. मग काय, नंदेचे गुण येतात भाऊजाईमध्ये. ननंद भाऊजाईची जोडी आमची छान आहे. ही पण रेसिपी बनवते, हिला आवडतात रेसिपी बनवायला, छान छान बनवते रेसिपी. मोमोज करते, खूप छान करते, मस्त बनवते रेसिपी. आवड आहे तिला पण तिचं काही यूट्यूब चॅनल वगैरे काही नाही आहे, पण तिला आवड आहे स्वयंपाकाची, कामाचा आळस नाही आहे अजिबात. बघा कसं तेल सुटले मसाल्याला, किती छान भन्नाट कलर आला आहे ना, किती छान आला आहे बघा कलर, मस्त असा कलर आलेला आहे त्याला. तर आपण आणखी याला कमी गॅसवरती छान असं परतून घेणार आहे, कारण चांगलं तेल सुटलं पाहिजे त्याला. तरच जेवढा मसाला आपण छान भाजू, जितका छान मसाला भाजू ना लाल असा तेलात, तितकं सुक्कं मटण असू द्या किंवा चिकन असू द्या किंवा वजडी असू द्या, त्याला टेस्ट छान येते. त्याच्यामुळं मसाला खूप छान असा लालसर भाजून घ्यायचा, आणि गॅस एकदम कमी करायचा. थोडा वेळ होईल,
पण भाजी खूप छान होते. करून बघा ट्राय. कारण आपण कसं गडबडीत कसंही करतो, वेंदळेपणा करतो, मग कच्चा मसाला राहतो, मग ते टेस्ट लागत नाही. त्याच्यामुळं तसं नाही करायचं कधी. हे बघा हे मटण एवढं काढून ठेवलं आहे. मला सुक्कं बनवायचं आहे आणि वजडी काढली. तर जे मी पुढं सांगितलं आहे तुम्हाला की मी काहीतरी जुगाड लावणार आहे, तर तो जुगाड मी दाखवणार आहे तुम्हाला मी काय करणार आहे ते. वेट. तर आता हे आहे आमटीची तयारी. कोल्हापुरी मटण रस्सा मसाला आणलेला आहे. तर ती बघा आता इकडं मसाला भाजला आणि आता तिकडं गेली रस्सा बनवायला मटणाचा. म्हणली ताई तुम्ही तिकडं ते सुक्कं बनवून घ्या, आता झाले सगळं, मी आता इकडं रस्सा बनवते. खूप मदत करते, म्हणजे एवढी मदत केली ना की मला कंटाळाच नाही आला. तोपर्यंत इकडं मसाला बघा किती छान भाजला आहे. मस्त भाजलेला आहे मसाला. छानच बघा कसं तेल सुटले, छान असं तेल सुटले. मस्त. त्यात माझी तब्येत ठीक नाही, खोकला सर्दी 8 दिवस झालं, हे काही बंदच होत नाही. मग हे पहा आता मसाला त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहे वजडी. आता मसाला भाजलेला आहे. व्हिडिओ झाला पुढे आला. हे पहा बघा किती छान मसाला भाजला, मस्त भाजला आहे ना मसाला. छान असा रंग आलाय, हे पहा बघू शकता तुम्ही. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकली वजडी. हे पहा. आता तुम्ही म्हणाल की वजडी थोडी आहे आणि मसाला जास्त आहे, तर याचं कारण जो मी जुगाड करणार होते तो जुगाड इथं आहे. कारण मला वजडीची रेसिपी दाखवायचीच होती, तर वजडीची रेसिपी तर दाखवून झाली, वजडी तयार, वजडीची रेसिपी फुल तयार आहे. तर आता मी या वजडीमध्ये करणार आहे मटन मिक्स. कसा आहे जुगाड? तर आजपासून मी नवीन रेसिपी केली. काय? तर वजडी आणि मटन सुक्का मिक्स. वजडी मटन मिक्स. कसं आहे नाव? बरोबर आहे ना? सुक्की वजडी आणि मटन मिक्स आपण नाव देऊया. नवीन रेसिपी तयार केली मी. मग करायला पाहिजे ना असं काहीतरी जुगाड. काय करणार मग आता? एवढी मटण सुक्कं बनवणार, परत वजडी सुक्की बनवणार, नंतर ना रस्सा, मग काय काय खाणार? खाणारे पण विचार करतील हे खाऊ का ते खाऊ. त्याच्यामुळं कसं डोकं लावलं मी बघा बरं जुगाड. बरोबर आहे ना? कसं आहे बघा. झाली ना तयार? हे झाली तुमची वजडी तयार. आणि आता आपण करणार आहे याच्यामध्ये मटन मिक्स. काय करणार आहे तर मटन मिक्स, वजडी मटन मिक्स सुक्का, हे असं नाव देणार आहे. जर मी भविष्यात हॉटेल टाकलं तर नक्की ही रेसिपी ठेवणार आहे, वजडी मटन मिक्स सुक्का. कसं वाटतंय कमेंट करून सांगा. कारण आता वजडी तर रेसिपी झाली, मग आता हे मटण वेगळं का सुक्कं बनवायचं? मग मी आणि पूजाने विचार केला की आपण असं करूया. झालं, तयार झालं, मस्त. दोन्ही झालं रेसिपी दाखवून तुम्हाला. बरोबर? मग कसा वाटला माझा जुगाड नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईबच करत नाही मला. करा ना. का करत नाही? व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जेवढा माझा व्हिडिओ शेअर कराल तेवढं मी वेगळं वेगळं बनवेल ना काही. करा ना व्हिडिओ शेअर. जाऊ द्या ना एखाद्या ड्रायव्हरच्या बायकोला पुढं. का असं करताय? करा. सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हां करा हो जरा. काय बाबा, ह्याच्यापेक्षा तर जास्त रिक्वेस्ट नाही करू शकत मी. करा, सबस्क्राईब करा आता. चला पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा, लगेचच दाबा आणि सबस्क्राईब करा. लाईक पण करा आणि कमेंट पण करा. विसरू नका कमेंट करायला. पण छान कमेंट करा, वाईट कमेंट करू नका अजिबात. अजिबात वाईट कमेंट करायची नाही, एकदम छान कमेंट करायची. तर इकडं मटणाचा रस्सा पण तयार झालेला आहे. कसा दिसतोय? झणझणीत. कोणाला आवडते कोल्हापुरी मटण रस्सा प्यायला तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. कसा झाला आहे व्हिडिओ? छान झाला आहे ना? तर बघा आमच्या दोघींची पण तयारी झाली, कामं झाली. पूजाचं काम चालू आहे. मी तिला जा म्हणते बाई, बाहेर जा, बस जरा, बिग बॉस चालू आहे मराठी बघ. पण ती काही मला सोडून जायला तयार नाही. ताई मी तुम्हाला सोडून जात नाही, आपण दोघी जाऊ बाहेर, मी तुम्हाला मदतच करणार, तिचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे म्हणलं चला.
कर. तर भैयाला भूक लागली होती, त्याच्यासाठी 2 ताटं बनवली माझ्या मुलासाठी आणि भैयासाठी. तर आजच्या पुरतं एवढंच. चला बाय बाय.